तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे. म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो. आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं. झुंडाशाहीच्या माध्यमातून काही 10-20 लोक तिथं उभे होते. त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाई फेक केली. प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत, ते साईडला जाऊन थांबले. या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं. परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता.